जास्त करून गाडीचे बोनेट हे वायपरचं फ्लूइड टॉपअप करण्यासाठीच ओपन करतात. बाकीच्या इंजिनच्या पार्ट्स मध्ये त्यांचं दुर्लक्ष होतं. तर आपण बाकीचे फ्लूइड आणि बाकीचे चेक पॉईंट जे आहेत हे सगळे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा मित्रांनो. तर सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो इंजिन ऑइल. इंजिन ऑइल लेवल ही तुम्हाला कशी चेक करायची? डिपस्टिक बाहेर काढायची आहे, तिला कॉटनने क्लीन करून घ्यायची आहे, नंतर डिपस्टिक आतमध्ये पुश करायचे. सगळ्यात लक्षात राहू द्यायचं की गाडीचं इंजिन एकदम कूल कंडिशनला पाहिजे, त्यावेळेसच तुम्हाला इंजिन ऑइल लेवल चेक करायचे. ह्या ठिकाणी तुम्हाला इंजिन ऑइल लेवल चेक केली जाईल. ह्याच्यामध्ये मिनिमम मॅक्झिमम लाईन आहेत. मिनिमम असेल तर तुम्हाला लागलीच सर्व्हिस करून घ्यायची मित्रांनो. तर दुसरं म्हणजे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे कूलंट. कूलंटची लेवल मॅक्झिमम लेवलला पाहिजे. आणि हे कूलंट तुम्हाला कधी चेक करायचंय? गाडी पूर्णपणे थंड कंडिशनला असेल त्यावेळेसच तुम्हाला चेक करायचे. त्याच्यावरती दुसरं म्हणजे वॉर्निंग साईन दिलेला असतो. गरम कंडिशनला तुम्हाला कूलंटची कॅप खोलायची नाही. इमर्जन्सी केसेसमध्ये तुम्हाला जर कूलंट मध्ये पाणी वगैरे टॉपअप करायचं असेल तर साध्या पाण्यापेक्षा डिस्टिल वॉटर यूज करा, जेणेकरून तुमच्या कारमध्ये कोणतेही इंटरनल रस्टिंग होणार नाहीत मित्रांनो आणि कोणतेही ब्रेकडाऊनचे चान्स येणार नाहीत मित्रांनो. तर तुमच्या कारचं कूलंट कधी रिप्लेस करायचंय की मित्रांनो प्रत्येकी 20,000 किलोमीटर किंवा 2 वर्षानंतर एकदा तुम्हाला गाडीचं कूलंट रिप्लेस करून घ्यायचंय. तिसरं म्हणजे मित्रांनो गाडीचा आहे एअर फिल्टर. प्रत्येकी 10,000 किलोमीटरला तुम्हाला एअर फिल्टर चेंज करून घ्यायचं आहे. किंवा मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही इमर्जन्सी कुठे गावी चालला असेल, जास्त करून डस्ट पार्टिकल जास्त असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला 5 ते 6,000 किलोमीटर नंतर एअर फिल्टर क्लीन करून बसवायचं आहे, जेणेकरून एअर फिल्टर क्लीन असेल, फ्रेश असेल तर तुमच्या गाडीचं मायलेज पिकअप मध्ये इम्प्रुव्हमेंट होते. त्याच्यामुळे तुम्हाला कोणतेही ब्रेकडाऊन येणार नाही मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो तुम्हाला तुमच्या गाडीचं ब्रेक ऑइल चेक करायचंय, जे की ह्या ठिकाणी पुश आउट होत असते. ब्रेक ऑइलची लाईफ मित्रांनो जवळपास 20,000 किलोमीटर पर्यंत राहते. तुम्हाला प्रत्येकी 20,000 किलोमीटर किंवा 2 वर्षानंतर ब्रेक ऑइल हे पूर्ण रिप्लेस करून घ्यायचंय. ब्रेक ऑइल मध्ये काय होतं की ब्रेक ऑइल हे मॉइश्चर ऍब्झॉर्ब करत असतात, त्याच्यामुळे ब्रेक स्पॉन्ज होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे वेळेत लागलीच ब्रेक ऑइल रिप्लेसमेंट करून घ्या, जेणेकरून तुमच्या कारचा ब्रेक व्यवस्थित लागेल आणि इमर्जन्सी मध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो तुम्हाला. तर हे होते तुमच्या गाडीचे सगळे चेक पॉईंट. कुठेही लॉंग रूटला जात असाल तर हे सगळे पॉईंट चेक करून घ्या. आणि अशीच टेक्निकली माहितीसाठी आपल्या स्पार्क ऑटोमोटिव्हच्या पेजला नक्की फॉलो करा.